सुरेश दास, तुम्ही जो आका म्हणता 18 दिवस झाले हा आका पोलिसांना सापडत नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? मला नाही वाटत दबाव कोणाचा राहील। राज्याचे प्रमुख जर एकदा बोलले की याच्यात मी कोणाला सोडणार नाही, कोण दबाव आणणार? परंतु काय आहे की आमच्या बीडच्या पोलीस दलामध्ये यांना म्हणजे यांच्यासाठी काम करणारे काही लोक आहेत डायरेक्ट, जे यांनीच तिथं बसवलेले आहेत। आता नवीन एसपी आले, त्यांना अजून माहित नाही, तर आम्हाला माहिती आहे कोण बसवला। एलसीबीचा प्रमुख कोणी केला? यांनीच केला। जो पहिला संभाजीनगर म्हणून एरिया आहे त्यांचा परळीचा, तिथं पीआय म्हणून काम करत होते। तिथं अगोदर खूप चांगलं काम करणारे एक अधिकारी होते, त्यांना रात्रीत काढलं, लगेच यांना बसवलं। आणि ऍक्च्युअल बसलेला जो एलसीबीचा पीआय आहे तो कारभार चालवत नाही, त्याच्याऐवजी पाठीमागून कोणीतरी कारभार चालवतं। हे सगळं आम्हाला माहिती आहे। नवीन एसपींना आता मी फोन केला होता, ते काही गडबडीत असतील, करतील थोड्या वेळाने फोन। उद्याच्याला वेळ मागणार आहे, मी जाणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे सर्व पक्षीय मोर्चा सुद्धा लोकांनी आयोजित केलाय। आता आम्ही जरी भाजपचे असलो, सत्ताधारी असलो, तरी लोकांच्या प्रेशरच्या पुढे जाता येत नाही। लोक म्हणतील का तुला तर काल परवाच मतं दिली होती, तू मोर्चाला नाही गेला तर चपलाने हाणते ना आम्हाला लोक, आमचेच तोंड पडतील लोक। त्याच्यामुळे आम्हाला मोर्चात बी सहभागी व्हावं लागणार आहे। सुरेश दास, तुम्ही असं म्हणाला होतात की बीडचं गँग्स ऑफ वासेपूर झालेलं आहे, बीडचा बिहार झालेला आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं आक्रमक भाषण हे गाजलेलं आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये बीडमध्ये नेमकी ही हिंमत वाढली कशी, किंवा बीडमध्ये एवढी ही अराजकता निर्माण नेमकी झाली कशी? याचं सुरुवात संगीत दिघोळेच्या खुनापासून झालेला आहे। खून करायचे, पुन्हा माणसं मिटवायचे, मिटवामिटवी करायची। मी म्हणला ना, फिर्यादी हेच, गुन्हा दाखल करणारे हेच, पुन्हा समोरच्याला बोलून घेऊन तोडपाणी करणारे हेच। हे सगळे खुना तिथं पचले गेले, म्हणून यांचं कार्यक्षेत्र वाढलं, कार्यबाहुल्य वाढलं आणि पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं मिळालं। त्याच्यामुळे आणखी वाढ झाली। आणि याच्यामध्ये मी अगोदरच सांगितलेलं आहे, संगीत दिघोळे प्रकरणापासून सुरुवात करावं लागेल। मीडियाला माझी विनंती आहे, त्या प्रकरणापासून सुरुवात करा। किशोर फडचं बघा, गरजेचं बघा, काल परवा झालेला एक जो मर्डर आहे, अहो काल सुद्धा कोट जोगदंड नावाचा एक ऊस तोड्या होता, त्याला परळी तालुक्यातल्याच कुणीतरी पठ्ठ्याने तिकडं कर्नाटकामध्ये डोक्यात दगड घालून त्याने मारून टाकला। मग अशी इथपर्यंत मानसिकता कशी जाते? 21, 22, 18 ते 22 वर्ष वयोगटाचे पोरं पकडायचे, फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायचे, हमारा ऐसा नेता डन, ऐसा करेंगे वैसा करेंगे। हे यांच्याच फेसबुक वरून फिरवलं जातं, व्हॉट्सअपवरून फिरवलं जातं। हे लहान लेकरांना काय माहिती आहे? आता हे जे गेले, हे बिचारे 6-7 जण तर असेच गेले ना, 6 जण तर असेच गेले वाट्याला। विष्णू चाटे तरी लाभार्थी होता आखाचा, पण हे बाकीचे आता बिगर लाभार्थीचे हे गेले बिचारे आतमध्ये। आता यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आणि याच्यामुळे हिमती वाढत गेल्या, आणि हिमती वाढल्यामुळे हे सगळे प्रकार झालेले आहेत। त्याच्यामुळे ह्याचा एकदा सफाया करणं गरजेचं आहे। बीड जिल्ह्यातलं पोलीस दल जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून इथला सुद्धा सफाया करण्याची आवश्यकता आहे। जे चुकीचे लोक आहेत पोलीस दलामध्ये, यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा, कोणत्या नेत्याने कोणाला फोन केलाय, इसको खोटा गुन्हा दाखल करो, इसको उठाओ, अंदर घालो, लगेच अंदर घालायचं। आता पिस्तूल, बापाचं लायसन, पोरगा पिस्तूल बाळगतो, 1200-1300 लायसन आमच्या बीड जिल्ह्यामध्ये। या हाऊस मध्ये बोललेलो आहे मी। आता नवीन एसपींनी त्यांचं कार्य करायला पाहिजे ना, पुढे आल्यावर सुरू केलंय त्यांनी आता। धन्यवाद धस, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। सुरेश धस यांनी आक्रमकपणे हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। त्यांनी थेटपणे कोणाची नावं या ठिकाणी घेतली नसली तरी त्यांचा रोख मात्र कोणाकडे आहे ते देखील या सगळ्यामध्ये समोर आलेला आहे।